नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी इथे पनीर टिक्का मसाला बनवणार आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी छान डिटेलमध्ये कळेल. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे 200 ग्राम पनीर घ्यायचं आहे आणि या प्रकारे त्याचे क्यूब्स करून घ्यायचे आहेत. आता पनीरला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी इथे 2 चमचे दही घेतलेला आहे, 1 चमचा बेसन, 1 छोटा चमचा लाल मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं तेल. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हो, इथे मी मीठ घालायला विसरले होते, तर चवीप्रमाणे मीठ घालूया. तर आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. तर यात आता पनीरचे तुकडे घालूया आणि याला छान आपण मॅरिनेट करून घेऊया. हाताने केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर या प्रकारे मी छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे पनीर. आता याला 20 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते बघूया. तर इथे मीडियम साईजचे 2 कांदे, मीडियम साईजचे 2 टोमॅटो आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. तर कांदा आपल्याला थोडासा रफली चॉप करून घ्यायचा आहे. फार बारीक करण्याची गरज नाही, कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटूनच घ्यायचं आहे. तर कांद्यासोबत मी आलं सुद्धा घालणार आहे आणि लसूण सुद्धा घालणार आहे. त्यासाठी आपण इथे लसूण आणि अद्रक सुद्धा छान चिरून घेऊया, जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते छान बारीक वाटलं जाईल. आता मिक्सरच्या भांड्यातून मी हे छान याची पेस्ट करून घेणार आहे. आणि आता आपण टोमॅटो सुद्धा त्याच पद्धतीने कापूया, कारण टोमॅटोची सुद्धा आपल्याला इथे पेस्ट करायची आहे, प्युरी करायची आहे. तर याची सुद्धा मी प्युरी करून घेते. तर बघा, कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपली रेडी आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे मी. त्याला थोडंसं तेल घालूया आणि हे तेल जे आहे ते छान तव्यावर पसरून घेऊया, म्हणजे आपल्याला तेल कमी लागेल. आणि हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते आपण तव्यावर अशा प्रकारे ठेवून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे. अगदी स्लो किंवा अगदी फास्ट ठेवू नका. आता थोडंसं तेल आपण घालूया, म्हणजे ते छान क्रिस्पी होईल. तर हे गोल्डन कलर वरती आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहे छान. तर अशा प्रकारे आपले टिक्के रेडी आहेत. आता याला आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे कढई घेऊया. कढईमध्ये घातलंय मी 2 चमचे तेल, मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही थोडं तूप सुद्धा यात घालू शकता. आता 1 छोटा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 1 छोटा चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी इथे आवर्जून घाला. कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते भाजीला. असेल तर नक्की घाला.
आणि इथे आता आपण कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊया. ती छान गोल्डन कलरवरती परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. आता इथे टोमॅटोची सुद्धा प्युरी मी घालून घेतलेली आहे. ती सुद्धा आपण छान परतून घेऊया. एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा पण आपण कच्चा टोमॅटो यूज करतो ना, त्यावेळेला टोमॅटोची जी कच्ची चव असते ती जाईपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं, म्हणजे मग आपल्या भाजीला चव छान येते. जर टोमॅटो छान परतला गेला नाही तर भाजीला आपल्या छान चव येणार नाही. त्यासाठी मी इथे झाकण ठेवून थोडा वेळ त्याला शिजवून घेते आणि असं परतत राहायचं आहे, नाहीतर मग आपले मसाले खाली लागतील. तर आता इथे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि आता मसाले आपण सगळे घालून घेऊया. तर इथे पाव चमचा हळद घातली आहे, 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धणे पावडर, 1.5 चमचा गरम मसाला. आता इथे आपण सगळे घरगुतीच मसाले वापरलेले आहेत, कोणताही एक्स्ट्रा मसाला आपण इथे वापरलेला नाही. त्यामुळे गरम मसाला थोडा जास्त घाला, म्हणजे आपल्या भाजीला छान चव येईल. आता हे देखील 2 मिनिटं आपण असं छान परतून घेऊया. पण गॅसची फ्लेम इथे छोटीच ठेवायची आहे, मोठी करायची नाही. आता यात आपण जे मॅरिनेट केलेला बाउल होता ना, त्याच्यामध्ये जे लागलेलं सारण होतं त्यात थोडं पाणी घालून ते पाणी आपण यात घालूया, म्हणजे आपल्या भाजीला थोडासा घट्टपणा येईल आणि त्यात दही आणि बेसन असल्यामुळे भाजीला चव पण चांगली येते. तर ते तुम्ही वाया नका घालू, ते याच्यामध्ये घाला. आता आपल्या आवडीप्रमाणे ते पाणी घालायचं आहे. मी साधारण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी घाला. आता याला 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण. तर हे सुद्धा छान शिजलेलं आहे. आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि चिमूटभर मी साखर घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालणार आहे. आणि इथे 1 मोठा चमचा मी बटर घातलेला आहे. बटर नसेल तर तूप सुद्धा घातलं तरी सुद्धा छान त्याला फ्लेवर येतो. आता इथे आपण घालूया पनीर टिक्के आणि याला स्लोली असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण काय, पनीर टिक्के खूप नाजूक असतात तर तुटू शकतात. त्यासाठी अगदी हलक्या हाताने ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे छान. तर पनीर टिक्काची भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. तर अशी भन्नाट चवीची ही पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे आपल्याला लागत नाही, त्यासाठी भरभरून मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. तर बघा, ही जी भाजी आहे ती रेस्टॉरंटमध्ये सुद्धा इतकी चविष्ट बनणार नाही जी मी बनवून तुम्हाला दाखवली आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला भयंकर आवडणार आहे. तर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.